कोल्हापुरी चपलांची मागणी ही देशा परदेशात होत असते। मात्र या चपलांच्या नावाने काही बनावट चपलाही विकल्या जात आहेत। तसंच चांगल्या वस्तूचं श्रेय कारागिरांना मिळत नाही। मात्र यावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता मात करण्यात येणार आहे। जगात भारी कोल्हापुरी ही म्हण तर तुम्हाला माहितीच असेल। रुबाबदार कोल्हापुरी चप्पलेसाठीही हा नियम लागू पडतो। तुम्ही 100-500 मोजून खरेदी केलेली कोल्हापुरी चप्पल कधी कधी बनावटी असू शकते, पण यापुढे तुम्ही खरेदी कराल ती कोल्हापुरी चप्पल अस्सल आहे की नाही हे आता तुम्हाला लगेच कळणार आहे। यासाठी कोल्हापुरी चप्पलेवर एक बारकोड लावण्यात येणार आहे। या बारकोडमुळे कोल्हापुरी चप्पल कोणत्या कारखान्यात कोणत्या कारागिराने बनवली याची माहिती ग्राहकाला मिळणार आहे। बाजारात कोल्हापुरी चप्पलेच्या नावाखाली बनावट चप्पल विकल्या जातात। बारकोड तंत्रज्ञानाचा फायदा कारागिरांनाही होणार आहे। QR कोडमुळे काय होते की आपल्याला तो QR कोड आपण त्या चप्पलमध्ये इन्सर्ट करणार। ती एकदा त्या चप्पलमध्ये इन्सर्ट केली तर आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे ती QR कोड मोबाईलनं स्कॅन करायचं। मोबाईलने एकदा ती स्कॅन झाली तर ती चप्पल कुणी बनवली आहे, ती त्यासाठी जे लागणार रॉ मटेरियल आहे लेदर ते कुठनं आणलेलं आहे, ते कुठनं सोर्स केलेलं आहे, ते किती रुपयाला सोर्स केले, ते चमडं कशाचं आहे म्हणजे म्हशीचं आहे, बैलाचं आहे, गोटचं आहे, शिपचं, हे सगळं त्याच्यावरनं कळते। बारकोडमुळे ग्राहकाला अस्सल कोल्हापुरी चप्पलच वापरायला मिळणार आहे। शिवाय कोल्हापुरी चप्पलेची नक्कल करणाऱ्यांनाही आळा बसणार आहे। एक प्रकारे कोल्हापूरच्या कलेला QR कोडमुळे संरक्षण मिळणार आहे। तर हा जो काही शासनानं निर्णय घेतलेला आहे कोल्हापुरी चप्पलचा QR कोड आणि एक चिप बसवायची, याच्यामुळं कोल्हापुरी चप्पलचा जो काही जेन्युइननेस ओरिजिनल जी काही कोल्हापुरी चप्पल आहे ती ओळख टिकून राहणार आहे। आता तुम्ही म्हणालात की भारतभर अनेक ठिकाणी कोल्हापुरी चप्पल बनते, पण आता कोल्हापुरी चप्पल हा GI मार्क झालेला आहे। त्यामुळे फक्त कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपास बनणाऱ्या चप्पललाच कोल्हापुरी चप्पल ह्या नावानं ओळखलं जाणं हे GI मार्कमुळं आता शक्य झालेलं आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफांनीही QR कोडच्या संकल्पनेचं स्वागत केलंय। यापूर्वी कोल्हापुरी चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होत होते, त्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याची बनावटगिरी सुरू झाली। त्यामुळे आता त्याने त्याचं एक QR कोड करून एक चिप बसवायचं असं काहीतरी ठरलेलं आहे। ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे। त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ते खरे चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावटगिरीला आळा बसेल। तुम्ही जी कोल्हापुरी चप्पल वापरणार ती रुबाबदार चप्पल ही कोल्हापुरीच असेल अशी हमी QR कोडमुळे मिळणार आहे। बनावट कोल्हापुरी चप्पलांच्या विक्रीला आळा बसणार असल्यामुळे कोल्हापुरी चप्पलेचा रुबाब आणखीन वाढेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।